तर पुढची राजकीय वर्तुळातली महत्त्वाची बातमी, बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अत्यंत अटीतटीची रंगत पाहायला मिळाली। आज यासाठी मतदान पार पडलं। या निवडणुकीमध्ये एकूण 4 पॅनल आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग संस्था प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीच्या आखाड्यात आहेत। त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या नेतृत्वातील पॅनल आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रराव तावरे आहेत। 21 जागांसाठी 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 24 जूनला मतमोजणी होणार आहे। त्यामुळे सुरुवातीपासून प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीमध्ये काका पुतण्यापैकी कोण बाजी मारणार की तावरेंच्या पारड्यामध्ये बहुमत जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर या निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच पीडीसीसी बँक रात्री उघडली होती। यावरून शरद पवारांनी ही टीका केली। यानंतर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं। माझ्या मार्गदर्शनाखाली बँक चालत नाही। मी बँकेच्या डायरेक्टर पदाचा 2 वर्षापूर्वी बहुतेक राजीनामा दिलेला आहे। 2 वर्ष झाली असतील। माझा काही संबंध नाही। तरी देखील कुणाला काही वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाचं काम आहे। चौकशी करावी, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी। मला जसं तुम्ही बँकेच्या संदर्भातला प्रश्न विचारताय तसं समोरच्या पॅनलचं सगळंच राजकारण पतसंस्थेत काय शरद संकुलमध्ये चालतं। आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून ते सगळेजण तिथंच त्यांचा अड्डा आहे, तिथंच त्यांचं ऑफिस असल्यासारखं आहे। पण मला कुणी सांगितलं हे करा, मला ते तसल्यात पडायचंच नाही, ज्याचं त्याला लखलाभ। दरम्यान अजित पवारांनी निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप चंद्रराव तावरेंनी केलाय। कोणाला कारभारी करायचं, कोण संचालक करायचं, कोणाला चेअरमन करायचं हे ठरवणारी निवडणूक आहे। मग सरकारचं शासनाचं काढायचं काम नाही। शासनाचे पैसे आणून देतो, अमकं देतो, कशाला आमिष दाखवता तुम्ही? हा काय सरकार म्हणजे कारखान्याचा भाग आहे का? पीडीसी बँक रात्रीची उघडली जाते, तिथं त्यांचे 2 कर्मचारी म्हणजे वरच्या लेवलचे म्हणजे त्यांचे पीए म्हटलं तर चालेल, हे अगोदर 5 मिनिटात निघून गेले आमचे लोक याचे कळल्यामुळं, नाहीतर ते तिथं होते। आम्हाला आमचं पॅनल निवडून देतील। आम्ही जे काय 30-40 वर्ष त्या लोकांच्या राहिलो वागलो ते त्यांच्या लक्षात असेल ते आम्हाला निवडून देतील, चांगल्या मार्काने देतील। आम्ही काय कुठलं बाकीचं आम्ही दाखवू शकत नाही। जे वास्तव आहे तेच मांडणार। परंतु अजित पवारांचं चेअरमन होण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण माळेगावचा सभासद शून्य सभासद पूर्ण होऊ देणार नाही। कारण त्यांना जर चेअरमन केलं तर ही 11 गावं परत जोडली जातील। त्यांना जर चेअरमन केलं तर माळेगावची अवस्था ते किती म्हणले सर्वाधिक भाव देणार आहेत तरी माळेगावचा छत्रपती केल्याशिवाय ते राहणार नाहीत। आणि खाजगीकरणाला पाहिजे तो ऊस, माळेगावच्या परिसरातला ऊस तिकडे नेण्यासाठी निश्चितपणे माळेगावची वाताहत लावल्याशिवाय ते राहणार नाहीत।